नमस्कार. या विशेष विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेला आहे. डॉक्टर एरिक टोपोल यांच्या सखोल संशोधनावर आधारित आपण आज आजारांविना असलेली निरोगी आणि उत्साही वर्ष जगण्यासाठीचा एक भक्कम आराखडा उलगडणार आहोत. म्हणजे पहा, वय वाढण्याची प्रक्रिया आपण आपल्या रोजच्या आहारातून कशी नियंत्रित करू शकतो हे आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आपल्याला सहसा वाटतं की निरोगी राहायचं म्हणजे म्हातारपणी भरपूर औषधं खावी लागतील. दीर्घायुष्याचं रहस्य कुठल्या तरी फार्मसीमध्ये किंवा लॅबमध्ये दडलेलं आहे असा आपला समज असतो. पण जरा विचार करा, जर हे रहस्य आपल्या रोजच्या जेवणाच्या ताटातच असेल तर? आजारपण आल्यावर औषध घेण्यापेक्षा आपलं अन्नच आपलं सर्वात मोठं औषध कसं बनू शकतं आणि आपल्या आहारातील छोट्या छोट्या निवडी कशी एक मजबूत इमारत उभी करतात, हे खरंच खूप रंजक आहे. आता या विषयाचं गांभीर्य समजवण्यासाठी हा एक थप्प करणारा आकडा पहा. 22. जगभरातील 195 देशांमध्ये झालेल्या अभ्यासानुसार सर्व मृत्यूंपैकी तब्बल 22% मृत्यू हे थेट आपल्या चुकीच्या आहाराशी जोडलेले आहेत. विचार करा, हा आकडा तंबाखूच्या व्यसनामुळे किंवा उच्च रक्तदाबामुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षाही जास्त आहे. म्हणजेच चुकीचा आहार हाच आपला सर्वात मोठा मोक्ष शत्रू आहे. आणि इथूनच आपल्या या आराखड्याचा खरा पाया रचला जातो. आपलं उद्दिष्ट केवळ कॅलेंडरवरची वर्ष वाढवणं म्हणजे नुसतं आयुर्मान वाढवणं हे अजिबात नाहीये, तर निरोगी आयुष्य वाढवणं आहे, ज्याला आपण हेल्थ स्पॅन म्हणतो. अशी वर्ष ज्यात आपण गंभीर आजारांपासून पूर्णपणे मुक्त असू. नुसतं जास्त जगण्यापेक्षा म्हातारपणातही तरुणपणीच्या ऊर्जेने जगणं, शरीर आणि मन दोन्ही खंबीर ठेवणं हेच खरं उद्दिष्ट असायला हवं. मग या निरोगी आयुष्याची इमारत बांधायची कशी? यासाठीचं सर्वात उत्तम बांधकाम साहित्य कोणतं? तर सुमारे 1.25 कोटी लोकांच्या डेटावरून हे सिद्ध झालंय की जे लोक पूर्णपणे नैसर्गिक आणि प्रक्रियेविना असलेल्या पदार्थांचं सेवन करतात त्यांचं आरोग्य अप्रतिम राहतं. यात ऑलिव्ह ऑइल, कडधान्य, सुकामेवा आणि भरपूर फळभाज्या येतात. हेच ते खरे हिरोज आहेत जे शरीराला आतून मजबूत करतात. हा कोणताही फॅट डाएट नाही, तर ही एक नैसर्गिक जीवनशैली आहे. आता यातल्या फक्त एका पदार्थाची ताकद किती असू शकते याचा कधी विचार केलाय? संशोधनात असं समोर आलंय की केवळ ऑलिव्ह ऑइलच्या नियमित सेवनाने सर्व कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका तब्बल 20% कमी होतो. हो, 20%. आणि एवढंच नाही, तर यामुळे डिमेन्शियासारख्या विस्मृतीच्या आजाराचा धोकाही लक्षणीयरित्या कमी होतो. आहारातील एक साधा बदल किती मोठा चमत्कार करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. आता कार्ब्स, प्रोटीन्स आणि फॅट्स हे शब्द ऐकायला खूप तांत्रिक किंवा पुस्तकी वाटतात ना? पण खरं तर या आपल्या शरीराच्या इमारतीचा विटा आणि सिमेंट आहेत. वनस्पतीजन्य प्रथिने आणि चांगले स्निग्ध पदार्थ हे आपल्या शरीराची इमारत भक्कम करतात. प्रथिनांचं प्रमाण योग्य ठेवणं आणि हानिकारक फॅट्सपासून दूर राहणं हेच या मजबूत इमारतीचं रहस्य आहे. योग्य बांधकाम साहित्य वापरलं तर इमारत कितीही जुनी झाली तरी ती खंबीरच उभी राहते. यात फायबरचा रोल खूप महत्वाचा आहे. फायबरचा विचार आपल्या शरीरातल्या एखाद्या ट्रॅफिक कंट्रोलरसारखा करा. हे फायबर पचनाची गती मंदावतं आणि रक्तात साखरेची पातळी अचानक वाढण्यापासून रोखतं. रक्तातील साखरेचे हे अचानक वाढणारे स्पाइक्स पेशींच्या आरोग्यासाठी खूप घातक असतात. दररोज 25 ते 30 ग्रॅम फायबर घेतल्यास मधुमेह आणि हृदयविकारांसारख्या आजारांचा धोका 15 ते 30% टळतो. हा ट्रॅफिक कंट्रोलर शरीरात असणं अत्यंत आवश्यक आहे. पण कोणत्याही चांगल्या इमारतीला काही धोके असतातच. इथे आपला सर्वात मोठा शत्रू आहे अतिप्रक्रिया केलेलं अन्न, ज्याला अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स म्हणतात. संशोधन या पदार्थांना परके आणि अनैसर्गिक पदार्थ असं संबोधतं. कारण हे पदार्थ फॅक्टरीत अशा प्रकारे डिझाईन केलेले असतात की ते थेट आपल्या मेंदूला फसवतात. आपलं पोट भरलं तरीही आपल्याला सतत भूक लागल्याचा भास ते निर्माण करतात. हे पदार्थ खाल्ल्यावर शरीरात काय होतं हे पाहिलं तर खरंच धक्का बसेल. यामुळे चयापचयाचे आजार, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका अक्षरशः गगनाला भिडतो. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे वृद्धांच्या आहारात या पदार्थांचं प्रमाण केवळ 10% वाढलं तरी त्यांच्या विचार करण्याच्या आणि स्मरणशक्तीत बिघाड होण्याचा धोका 16% वाढतो. हे पदार्थ नुसतं शरीरालाच नाही तर मेंदूलाही वेगाने म्हातारं करत आहेत. सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे हे कृत्रिम घटक खाल्ल्याने मेंदूची इतकी फसवणूक होते की आपण नकळतपणे दररोज तब्बल 500 अतिरिक्त कॅलरीज खातो.
500 कॅलरीज म्हणजे समजताय, हे अक्षरशः एका संपूर्ण अतिरिक्त जेवणाएवढं आहे जे आपण दररोज शरीरात ढकलत असतो. यामुळेच वजनात अवाजवी वाढ होते आणि आरोग्याचं सगळं गणितच बिघडून जातं. मग या औद्योगिक अन्नापासून स्वतःचा बचाव कसा करायचा? खूप सोपं आहे. जेव्हा आपण सुपरमार्केटमध्ये जातो तेव्हा दुकानाच्या बाहेरील कप्प्यांवर म्हणजे पेरिमीटरवर लक्ष केंद्रित करा, कारण तिथेच ताजी फळं आणि भाज्या असतात. मधल्या रांगांमध्ये सहसा आकर्षक पॅकिंगमधले धातक पदार्थ लपलेले असतात. पॅकेटवरची लेबल्स वाचण्याची सवय लावून घेणं हे आपल्या आरोग्याच्या रक्षणासाठी आता काळाची गरज बनली आहे. आता थोडं पिण्याच्या पदार्थांबद्दल बोलूया. इथे अनेक जुने गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. कोल्ड्रिंक्स किंवा साखरयुक्त पेय हृदयाचं गंभीर नुकसान करतात आणि हृदयाचे ठोके बिघडवण्याचा धोका तिप्पट वाढवतात. दुसरीकडे मद्यपान, मग रेड वाईन हृदयासाठी चांगली असते असं कोणी कितीही छातीठोकपणे सांगत असलं तरी ते मुळात कॅन्सरला आमंत्रण देणारं आहे आणि अगदी कमी प्रमाणात घेतलं तरी ते रक्तदाब वाढवतच. आणखी एक जादू पाहायची आहे? प्रक्रिया केलेल्या लाल मांसाऐवजी जेव्हा आपण वनस्पतीजन्य प्रथिने म्हणजे कडधान्य किंवा सुका मेव्याचा आहारात समावेश करतो तेव्हा आपल्या पोटात एक अप्रतिम बदल घडतो. आपल्या आतड्यातल्या चांगल्या जीवाणूंची रचना बदलते आणि ती एक अत्यंत प्रभावी संरक्षण प्रणाली बनते. ही प्रणाली शरीरातील सूज कमी करून आजारांशी लढायला आपल्याला आतून ताकद देते. बरं, या सगळ्या आराखड्यात फक्त काय खातो हे महत्वाचं नाही, तर ते कधी खातो हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. उगाचच उपाशी राहून स्नायूंचं नुकसान करण्यापेक्षा जेवणाची योग्य वेळ पाळणं जास्त फायदेशीर ठरतं. रात्रीचं जेवण लवकर घेणं आणि आहाराची वेळ शरीराच्या नैसर्गिक जैविक घड्याळाशी जोडणं, यामुळे आपलं शरीर रात्रीच्या वेळी स्वतःची दुरुस्ती अत्यंत उत्तम प्रकारे करू शकतं. आजकाल बाजारात दीर्घायुष्याच्या नावाखाली अनेक महागड्या गोळ्या आणि सप्लिमेंट्स विकल्या जातात, ज्यांना तसा कोणताही भक्कम वैज्ञानिक आधार नाहीये. त्या भ्रमात अडकण्यापेक्षा आपलं खरं लक्ष फास्ट फूडच्या रॅपर्समध्ये आणि प्लास्टिकच्या पॅकेजिंगमध्ये लपलेल्या फॉरेव्हर केमिकल्स आणि मायक्रोप्लास्टिक्सला टाळण्यावर असायला हवं. खरा धोका त्या प्लास्टिकमधून आपल्या अन्नात मिसळणाऱ्या रसायनांमध्ये आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर मायकेल पॉलन यांचे एक अतिशय सुंदर वाक्य आहे जे या संपूर्ण आराखड्याचा सारांश सांगतं. ते म्हणतात, अन्न खा, फार जास्त नको आणि मुख्यत्वे वनस्पतीजन्य. बस, ही 3 छोटी वाक्य खऱ्या आरोग्याचं सर्वात मोठं रहस्य उलगडतात. निसर्गाने दिलेलं नैसर्गिक अन्न हेच आपलं सर्वोत्तम आणि सर्वात सुरक्षित औषध आहे. तर मग शेवटी प्रश्न हा उरतो की निरोगी आयुष्य वाढवणं ही कोणतीही जादू नाहीये. आपलं पुढचं जेवण आरोग्याची वीट ठरणार आहे की ती सोनेरी वर्षे हिरावून घेणारं एखादं रसायन? ही दररोज प्रत्येक घासाला केली जाणारी एक जाणीवपूर्वक निवड आहे. आपल्या आरोग्याची इमारत कशी असावी हे पूर्णपणे आपल्याच हातात आहे. जर तुम्हाला या विश्लेषणामधून काही नवीन आणि उपयुक्त माहिती मिळाली असेल तर हे ज्ञान इतरांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून जास्तीत जास्त लोक दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी आपला स्वतःचा योग्य आराखडा तयार करू शकतील. हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या आरोग्यासाठी आजपासूनच एक सकारात्मक